डोळा उघड. अगं डोळा. अगं तुझी मांडी घाल, तूच घाल. मला काजळ नाही घालायचं. अगं घाल ग काजळ आई जराशी. बाळाचं काम झालंय चालू. आता आमचं घर दिसणार आहे बाळाचं घर, कारण एवढे दिवस पाळणा आम्ही काढला नव्हता. लक्ष्मी झोपली आहे, पहिल्यांदा पाळण्यात टाकते. आता ती झोपलेलीच आहे, तिला काही नाही कळणार आता. तर आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या आम्हाला भेटायला बघ कोण आलंय. हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही पहिल्यांदा लक्ष्मीला बाहेर घेऊन चाललोय फिरायला नाही म्हणता येणार, आम्ही थोडंसं आम्हाला सामान वगैरे घ्यायचं आहे. तर म्हटलं आता लक्ष्मीला पण आपण घेऊन जाऊया, पण ऊन खूप जास्त आहे म्हणून आहे ना आम्ही आता सावलीत थांबत जाणार आहे. म्हणजे गाडीवरच जाणार आहे पहिल्यांदा, पण थोडं थांबत जाणार आहे. कारण की तिला थोडी गाडी चालवली की थांबायचं सावलीमध्ये, असं आम्ही ठरवलं आहे. कारण की तिला पण डिहायड्रेशन नाही व्हायला पाहिजे. आणि मी शर्ट घातला आहे म्हणजे तिला मला लगेच फीड करता येईल, लगेच तिला दूध पाजता येईल. म्हणजे तिला डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे, तिची बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे म्हणून. कारण तिने दूध वगैरे पिलं चांगलं तर ती चिडचिड नाही करणार उन्हाचं वगैरे, आणि कसं तिच्या बॉडीमध्ये पाणी पण राहील. तर चला, आता खूप सांगितलं तुम्हाला, आता सगळं एक्सप्लेन करून तर जाऊया आपण खालच्या रूममध्ये. सक्षमीला पप्पा तिचे घेऊन गेले ते खालच्या रूममध्ये, कधीच मीच राहिली. फक्त मला सगळं कुलूप वगैरे लावून आवरून निघावं लागतं. तिथं घेऊन ते ठेवायचं, जे आता मी तिला ठेवतो आणि बाहेर जाते मी ते घेऊन जायचं आहे. तर चला ते पण काढते आता. फिरायला जायचं केलंय स्टार्ट वरती. हो आम्ही दोघं मॅचिंग, तुम्ही एकटे वेगळे. आम्ही पिंक घातलंय. पप्पा आळशी, पप्पाला कपडे घालायला वैताग येतो. सगळ्यांचं स्वागत आहे. हाय, सगळ्यांनी कमेंट करा सक्षमीसाठी, सबस्क्राईब करा सक्षमीसाठी. काय पिल्लू? पप्पा गेलेत आता रिक्षा आणायला, बघा आताच गेलेत. आणि आम्ही बसलो रिक्षाची वाट बघत. रिक्षा कधी पण आम्हाला जायचं होतं गाडीवरती, पण ऊन खूप आहे म्हणून आम्ही रिक्षाने प्लॅन चेंज करून रिक्षाने चाललो. सक्षमीसाठी, तिला ऊन नको लागायला म्हणून. नाहीतर आपण छत्री घेऊन जाणार होतो आहे ना, पण छत्री पण न्यायची छत्री. ठीक आहे. फिरायला जायचं म्हणून हसतीच, फिरायला जायचं म्हणून हसती. फिरायला पाहिजे, फिरायला पाहिजे तुला. आताचपासून तुला फिरायचंय, आतापासूनच फिरायचंय. दर संडेला जावं लागेल आपल्याला बाहेर तिला. हो, थोडं कळायला लागले हो तिला. मग नाही तर काय. पप्पा इकडे चला ना, मोमोज खायचे, पिझ्झा खायचाय, बर्गर खायचंय, कुरकुर खायचाय. नाही लागलं तिला. गाईज परत एकदा हाय. तिला तर आता आम्ही जास्त वेळ ठेवणार नाही. ते रिक्षात बसले ती चैन आम्ही खोलणार आहे, कारण की गरम नाही व्हायला पाहिजे म्हणून. ते चैन आत्ता तिला ठेवले त्यात घेऊन जासपर्यंत रिक्षापर्यंत, म्हणून नंतर आम्ही तिला ते सगळं उघडं करणार आहे. हो मग ती काय आता छोटं बाळ राहिलंय बांधायला, आता ते मोठू झालंय. आता झाली आमची सक्षमी 1.5 महिन्याची. अजून 13 तारखेपर्यंत ती होणार 2 महिन्याची. बर्थडे सचिनचा आला, बर्थडे तिला देतो गुड डे. सचिनचा आला बर्थडे, तिला देतो गुड डे. मंडळी, हा सक्षमीला माझ्या साड्या सांगतोय, म्हणतोय बघ बाळा पप्पा किती कष्ट करतात, छत्रीने घेतले तुला. होय रे, आतापासूनच शिकवायला लागले तू बघ, दूध पाचशे 10 वेळा पडून दाखवती. माझ्या पोरीला आतापासून शिकवायला लागलंय. भेटेल का? तिथं नाही भेटत, दुसरीकडे भेटतात. तर मंडळी, आता 1.25 महिना झालाय सक्षमीला. तर जिथं माझी श्रद्धा आहे तिथं मी सक्षमीला पाया पडायला घेऊन आले होते आज, आणि आमचं झालं आता. पण ऊन खूप जास्त आहे म्हणून छत्री पण आम्ही आणली होती. छत्री प्लस तिला आता ओपन ठेवलं, एवढं पण तिला काही बांधलेलं नाही आहे. हवा लागते तिला व्यवस्थित. छत्रीने तिला सावली भेटते आणि तिच्या पप्पाने तिला कम्फर्टेबल घेतलं आहे. हे बघा, छत्री पण मीच धरली आणि तिला पण मीच धरली, कारण माझी हाईट एवढी छोटी आहे. माझ्या कमी हाईटमध्ये ह्याची हाईट बसत नाही आहे. माझी तर डोक्याला 10 वेळा लागायला लागली. म्हणून तो म्हणला बाबा ते इकडं, मी छत्री पण धरतो आणि तिला पण धरतो. मी म्हणलं धर, आता काय करतो आहे ना. उन्हाच्या आहे ना, उन्हाच्या असं हे लागायला लागलं. ते सक्षमीला कसं होत असणार आहे, होय रे. खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे बघा. आता तर मी सक्षमीला परत घराच्या बाहेर उन्हाळ्यामध्ये उन्हाचं नाही काढणार कधीच,
ऊनच तेवढं आहे. जून महिन्यात बघू आता डायरेक्ट बाहेर कुठे जायचं असेल तर आणि जायचं असेल तर रात्री जायचं पण अजिबात नाही म्हणजे नाही. खूप जास्त होते आम्हाला तेवढं ऊन लागतंय. तिला किती ऊन लागत असेल तरी आम्ही त्यासाठी छत्री आणि तिला एकदम असं खुल्लं ठेवलंय. छत्री रिक्षात गेलो गाडीवर नाही गेलो. हवा लागते मस्तपैकी रिक्षामध्ये. ती मस्त झोपली आता शांत. पण सांगते तुम्हाला की इथून पुढे आता जायचं असेल ना आम्हाला तर आम्ही रात्रीतच जाणार. दुपारी असं उन्हातलं नाही जाणार. आता चाललोय घरी. आता घराच्या इथे पोहोचाल थोड्या वेळात आपण. पप्पा बघा पप्पा झाले ते घामाघूम. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावर बोलूया. तर आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आमच्या आम्हाला भेटायला बघ कोण आलंय. आमची माऊ आली. माऊनी येताना बघा बाळाला फ्रॉक आणली. परत हे गारे किती कपडे घेतात. हे तिसरी चौथी फ्रॉक आहे हिची. दीदू ही मला तर मी काय किती छान आहे ना. लय मऊ मऊ आहे. आणि माझा लाडूचा घरात डब्बा पडलाय पण हिने अजून मला लाडू बघू कसले लाडू आणले. कसले आणले लाडू तुला एवढं कळत नाही. इथं डब्बा भरलाय लाडूचा. मी इथं लाडू खाऊन लाडू सारखीच होईल थोड्या दिवसांनी. हा हागीच घेऊन यायचं. हागीची गरज नाही. कपडे काय नको आम्हाला. सेम लाडू जे नाही का ते होते बघ काका हलवाई मधले. काका नाही ते पण चित्रबंधू मध्येच होते. नाही काका हलवाई मधले होते त्यांनी. का ग यायचंय आमच्या घरी. चला चला येते का. हा जीप काढती काय. नको माऊ भेटायला नको येऊ. लांब धर ना. मम्मा अयो मा गप्पे म्हणा गा माऊ हे ती चंचलकडेच बघतील. माझा आवाज हो दिवसात 10 वेळा व्हिडिओ कॉल का नाही बघणार. कशी बघते बघ कशी बघते तिच्याकडे बघ. ती म्हणते आवाज ओळखीच वाटतंय. माणूस कोणतरी वेगळं दिसतंय पण. काय काय झालं तुला. बघ कशी खेळते. अगो बाई डोळे बोल आता हु कर. अगो बाई हा कर आता. फोनवर करते ना. हा काय झालं तुला. हे उलटी केली. हा आताच पाजले का. डेकर दे तिला. डेकर दे. उलटी कर. मी पहिली रेडी होऊन काय आवडलं नाही घरातलं. फक्त कपड्याची मशीन लावली आहे आणि नाश्ता करून व्हिडिओ करायला घेतली. कारण मला एक प्रमोशनची व्हिडिओ द्यायची होती अर्जंट. त्याच्यामुळे आता मी व्हिडिओ करते. आता सक्षमी झोपली आहे पण ती मी व्हिडिओ करायला लागले तर मध्ये उठणार आहे आणि मला ती थांबवणार आहे व्हिडिओ माझा. म्हणून आता ती माझा व्हिडिओ करताना थांबवणार आहे मला. मध्ये स्टॉप करणार आहे मला. आणि हा प्रत्येक आता मला इतका इरिटेट करतो मध्ये बघा ना. असं सारख्या माझी चुका काढत असतो. काय बोल मला ती थांबणार आहे आता मधून. असं करून बोलतो का. माझ्यासारखं बोलतो ना एकदम स्पष्ट. मी कसं स्पष्ट बोलतो. हो स्पष्ट काही हा काय बोलतोय. माझ्यासारखं बोलायचं नाही एकदम स्पष्ट असतं ते. स्पष्ट काय असतं. स्पष्ट बोल. स्पष्ट येस स्पष्ट. पागल करून टाकल मला हा पोरगा एक दिवस. तर चला आता मेकअप काहीच केलेला नाही आहे कारण की ओरिजिनल मध्ये स्किन दाखवायची त्याच्यामध्ये. आणि फक्त लायनर लावले आणि लिपस्टिक लावली. लायनर भारी आहे पण हे माझ्याकडं सोट्रूचं लायनर आहे ना हे वालं. सोट्रूचंच आहे. सोट्रूचे माझ्याकडे एवढे सारे प्रोडक्ट पडले मी आत्ता बघितलं जेव्हा मी माझं कपाट उघडलं. मला कपाटात पहिले असे माझे सगळे ते सोट्रूचे प्रोडक्ट दिसले मला. मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवते. बघा किती प्रोडक्ट झालेत जे की मी अजून यूज नाही केलेले. कारण की मी बाहेर जात नाही आजकाल. फक्त व्हिडिओ करते आणि व्हिडिओ करताना मी फेसेस करणाऱ्याचे पण तेवढेच आहेत आणि सोट्रूचे पण तेवढेच आहेत. असा विषय. तर चला आता आपण व्हिडिओ करून घेऊया. आज माझ्या जीवाचे एवढे हाल झालेत ना. आज खूप जास्त काम होतं. दोन्ही कपडे म्हणजे खालच्या रूममधले कपडे वरच्या रूममधले कपडे दोन्ही वाहत टाकायचे होते. माझे प्रमोशनची व्हिडिओ झाली आहे करून शूट.
सकाळी झाली, आता एडिट करून झाली. सक्षमीला बघता बघता परत मध्येच सक्षमीने शी वगैरे केली, पट्टी केली, मग ती साफ वगैरे करून झालं. मग आता तिला झोपवलं आणि मॅडम सकाळपासून झोपली नव्हती. एकदा झोपली लगेच उठली. मग आता ती आतापर्यंत जागी होती, तिला आत्ता झोपवलं मी 3 वाजता. तर आता मी सक्षमीचे कपडे धुणार आहे आणि आमची सगळ्यांचे कपडे वाळत टाकली मी. आता तुम्हाला दाखवते आज कपडे पण केवढी होती आणि सक्षमीचे कपडे आज केवढी होती बघा. मी इथंच कपडे वाळत टाकते कारण की मला वरती उन्हात जायला नाही आवडत. हे बघा केवढी कपडे आहेत आज. तर तुम्हाला आता मी दाखवते सक्षमीचे कपडे. ही आमच्या मॅडमची एवढी कपडे पडले तर ती मला धुवायची आहेत. जोपर्यंत आमच्या मॅडम झोपल्या ते तोपर्यंत माझे कपडे धुवून होतील आणि ती सुकायला मला टेरेसवरच जावं लागणार आहे. एवढ्या उन्हाचं मला जाऊशी वाटत नाही, तरी पण जावं लागणार आहे. गरमले होते. आणि ही वाली खिडकी पण मी उघडू शकत नाही कारण की पाल घरात येते. त्या आमच्या बाजूच्या मावशी ज्या होत्या त्या नाही आता इथे राहायला. खूप दिवस त्यांचं घर बंद आहे, त्याच्यामुळं त्यांच्या घरातून पाली इकडे यायला लागले असं वाटतंय मला. मोठ्या पाली आहेत, इतक्या मोठ्या आहेत ना. त्या दिवशी त्या पालीचे पिल्लं पण होते आमच्या घरात, 4-5 मला दिसले. म्हणून मी ही खिडकी आता उघडत नाहीये घाबरून. काय करू आता, औषध ठेवायला लागणार आहे असं वाटतंय पूर्ण खिडकीला. नाही तर ती नेट भेटते ना जाळी, ती बसवावं लागणार आहे आणि खिडकी ओपनच ठेवायला लागणार आहे हवेसाठी. बघू आता काहीतरी करावं लागेल, जुगाड आयडिया लावून डोकं चालवायला लागणार आहे. तोपर्यंत चला कपडे धुवून घेते. आणि प्रत्येक बिचारा उन्हाचा गेल्या आता कस्टमरला अर्जंटली ताक द्यायला. बिचारा का म्हणते कारण की ना काय झालं, आमच्या इथं सगळं लाईटीचा गोंधळ होतो आहे. आमचं ना लाईटीमुळे खूप नुकसान झालं आहे. आता ते सांगितलं नाही ना मला, प्रत्येकाला सांगते मी ते. चला आता पहिले कपडे धुते आणि बाकी काय झालं नुकसान ते तुम्हाला नंतर सांगते. हे सक्षमीचे कपडे एवढेच नाही आहे. आता मी टेरेसवर आले वाळत टाकायला, कपडे चेंज करून माझे स्वतः मी पण परत आंघोळ केली. आता तुम्हाला खाली अजून तिचे कपडे आहेत ते मला अजून वाळत टाकायचे. चला खाली जाऊ आपण. आज मावशीने आली तर मम्मी आंघोळ घालणार आहे आज सक्षमीला पहिल्यांदा, आहे ना रे? येस आज पहिल्यांदा सक्षमीला मम्मी यावं घालणार आहे. बघू आज सक्षमी कसा रिस्पॉन्स देते नवीन हाताला. आतापर्यंत तर शांत आहे. हो नाही शांतच बसते ती आंघोळ घालताना. जी गाढ झोपते. बघू आता बाथरूम मध्ये गेल्या कोणा. आता तर तिची मालिश चालली आहे. मावशी आता उद्या येईल. आता मावशी काय थोडेच दिवस, नंतर काय आम्हाला दोघांना घालायची तिला आंघोळ. 13 दिवस, 13-12 दिवस, 15 दिवस वगैरे. आता सक्षमी तर चाललाय, झालेलं आहे. आव आव करते आव. नाही आवडत तिला गुंडाळलेला, आवडची बात नाही आवडत. मोकळं पाहिजे मॅडम, मोकळं. तर आज आम्ही सक्षमीला पाण्यात टाकणार आहे. बघू आपण काय रिॲक्ट करते सक्षमी. घाबरती का एकटी बघून सवय लावायला लागल. नंतर कळायला लागले अचानक पाळणं लागला की मग तिने घाल तू मांडी घाल. तू पहिली मग तुला सांगते काजळ कसं घालायचं. घाल मांडी. तू भीतीस काजळ घालाय तिला. मांडी घाल. मांडी तर घाल की तू. अगं तुझी मांडी घाल, तूच घाल. मला काजळ नाही घालायचं. अगं घाल ग काजळ आहे जराशी. घालून दे पाहिजे करून बाळाला काजळ घाल. अरे घालून दे, तू घाल नंतर घाल. अरे अगं घाल ग. तुला काय वाटतं काजळ घातल्यावर काय होतं? काय तरीच पाहिजे बोलू नको. अगं छान छोटी अजून 3 महिन्याच्या नंतर घालू. अगं काय अगं तू घाल काजळ तिला. मला तर घालू ना थोडस. आणि इकडे मी घालते सर. मग घाल. हॅलो मांडी घाल. तुला सांगते मी घाल. आतमध्ये नाही बाहेर. तर घाल. डोळे फाडून घाल. डोळे नाही फाडून नाही घालणार. तू काजळ तर लाव बोटाला. मी तुला दाखवते कसं घालायचं ती येडी कुठली. थांबा. उघड डोळा उघड तिला. डोळा उघड. अगं डोळा उघडला तिचा. नाही बाहेरच जाणार. अरे देवा कशी राक्षसावानी काजळ घातले तिला. अगं डोळे उघडून घाल ना तिला काजळ. तर काय करावं बाई बाया पुरीला. अगं तू काजळ घालायला काय भीतीस. घाल इथपर्यंत घाल इथून. उघड डोळा तिचा असा उघडायचा डोळा. घाल घाल काजळ. नाही घाल. मम्मीने सगळं दिलं काळा
नाही त्याला काळा गेला तेलाने तेलाने कशाला काढायचंय कापडाने निघत आहे तेलाने काढायचं थोडस तेल द्या ना. अगं तू जाई काजळ आहे पायल ते निघतं काजळ येड्यावानी नको करत जाऊस बाहेरच काजळ घातलंय सगळं थोडी तिला powder द्या. डोळ्यामधून हा तिचे डोळे जरा फाडून फाडून काजळ मी लहान घाल. बाळांना लय गप्प बस. वेळेस काजळ नाही घालत. हा मला नको तू ज्ञान शिकवत जाऊ ती छोटी आहे अजून. छोटी आहे अजून छोट्याच बाळांना घालतात मोठ्या बाळांना नाही घालत अरे अगं असं कर ना. अरे मम्मी कसं करते? येडी कुठली जरा. अरे मम्मीचे डोळा भर लागते. नीट डोळ्यात बेट पावडर जा जाईल. बस बघ कसं केलं बघ तूच बघून बघ. येड्यावानी करतात हा जा का जा बघ, नाकात पावडर घुसवली. नाही, पुस, नाकात पुस, पावडर पुस, घुसवली. काय नाही नाकात बिकात पावडर जात मम्मी पावडर एवढी चांगली नसते लहान बाळांना. आवर झोपव तिला झोपली ती तुमच्या ह्याच्यानी पावडरच्या ह्याच्याने गोंधळाने आपल्या पावडर आणि काजळाच्या गोंधळाने. हळूहळू. अच्छी हे कशाला बोलला घेतले तिच्या अंगावर बरं नाही सुक आहे ते पुसती एक्स्ट्रा पावडर नाकात जाईल तिच्या. तुम्हाला माहिती का हानिकारक असते पावडर पावडर लहान बाळासाठी बनवलेली असते पावडर तरी ती त्यातून जाळी निघतो. रीलला दाखवलं होतं. रीलला पेट पेसू दे रीलला पण येडं झालंय ते नको ते नको माझा काजळ झाल्या आज. टाक खाली झोपू दे तिला आता पाळणं लावले आता पाळण्यात झोपू दे तिला जो बाळा जो जो अरे आम्ही उभा घेतला मी पाळणा करतो पहिला बाहेर हो पाळणा पहिला बाहेर काढतो. म्हणून तिला 3 टाकतो. दिवस झाले तुला मागायला लागले पाळणा अरे काढ, वेळ पाळणा भेटला की काढ. आपण दिवशी काढतो माहिती आता मला उशीर झाला यायला काल परत लपड झालं दही ते सगळं खराब झालं मागं. तेच सांगितलं मी ब्लॉग मध्ये की आम्हाला लाईट गेली तर आमचं तर नुकसान मग होतं. बघा तिला झालं का नाही नीट नाही ना पुढे नुकसान झाले की तेवढे 2-3 हजार रुपयाचे मग दूध दूध सगळं काय केलं ते दूध फेकून दिलं. अरे दहीच बनलं नाही लाईट गेली म्हणून. तर त्याला तेच म्हटलं मला तिथे घेऊन जा ते MSCB ऑफिसच्या इथं कुठे ते इकडं त्याला बोलते मी माझं बाळ गुरुवारचं काय गरजच नव्हती मी म्हणत होते गुरुवारचं आणू नका म्हणून. बरं ठीक आहे आणलं तरी ठीक आहे पण त्यांनी आधी सूचना दिली पाहिजे ना एवढ्या टायमिंगला आम्ही लाईट घालवणार आहे म्हणून. झोपू तिला आज चुकीचं आहे हे. पाळणा काढ पाळण्यामध्ये वर दोन लेकरं झोपू दे काय झालं आवडलंय तर चला थांब तू उभी राहते सिंपल पाळणा काढतो. काढलेला आहे पाळणा आता खाली झोपलेला आहे कारण की त्याला टाईट करायचं आहे. हे बघा असा टाईट करणं आता पहिले जाऊन मला मागणी आणावी. रात्रीला भर नाही टाकायचं पाळण्याचा नाही झोपेपुरतं फक्त दुपारचं दिवसभर टाकायचं पाळणा पाळण्याचं झोपताना आमच्या पशीच घेणार. दिवा- ती इथं झोपल्यावर आम्हाला झोप तरी लागेल का? नाही नाही पाळणे टाकायचंच नाही लेकरं. मग? रांगो. अजून ती छोटी येईल. आईच्या पुढे तर लेकरू छोटी हे हो, बघा. मोठी हो, तरी पाळण्यात नाही टाकायचं गावाकडं. ही झोळी आहे ही बघा हे झोळी झाली आहे आणि हे टाकलं ना तर त्याचं हे होतं पाळणा. हे असं आहे दोन्ही पण करू शकतो झोळी पण आणि पाळणा पण असं. मला वाटतं आता घ्यावं तुझं कानपासून हो कांतर टोचायचीच आहे तिची कारण की थंडीमध्ये नाही टोचू शकत. थंडीमध्ये पण नाही ना. थंडीमध्ये तिला सहन नाही होणार हे होऊन जाईल ना आणि आता ती मोठी व्हायला लागली तिला कळतं आता हात लावला तरी कळतंय. छोटा असताना बाळ तेव्हाच टोचायची त्यांना कळत नसतं काय करतात हे लोक. म्हणून आता आम्ही सक्षमीचे कान लवकरच टोचणार आहे. बघू आता सोमवारी तर बंद असतात दुकानं सोमवारची. बघू संडेला उद्या शनिवारी रविवारी वगैरे बघू काय होतंय बघू. आता प्रतीक गेलाय मागं हे जे स्क्रू ते टाईट करायचंय पाळणा एकदम सेट करायचंय म्हणून. आता पाळणा ठेवायचं कुठं हा एक प्रश्न आहे. तर मला काय वाटतं इथं पाळणा ठेवला पाहिजे इथं ह्या जागेत. तिकडे सरकवायचं आहे ना खाली जागा आहेत ना त्याला. नाही इथं ठेवलं ना तर आम्ही इथं बसून असे हे करू शकतो हलवू शकतो पाळणा जरी ती तिला हल्ली काय तरी. पाळण्याच्या हलवायची गरजच नाही ती उठून तशीच बसणार झोपती, तर हा. झोपूनच जाते तिला काय नाही पण सवय पाहिजे जराशी आता मग तिला आता कळायला लागलं ना पुढं तर मग ती पाळण्यात मग नको म्हणेन. हो पाळण्याला. आणि ते तर आहे पण ती मोठी झाल्यावर पाळण्यात बसणार पण नाही उड्या मारेल त्यातून तेव्हा पाळणा नसतो लावायचा लेकराला 6 महिन्यापर्यंत. हा. अहो सम्यक अजून पाळण्यातच झोपतोय. ती झोपल्यावर टाकत असं नाही झोपतोच त्याच्यामध्ये झोपल्यावर घेतात काढून वाटतंय. पाळण्याचा लेकराला आपलं सुरक्षित राहतात लेकरू पाळण्यामध्ये. मग आता तिथून पुढे तुला काम करायला लागणार आहे घरामध्ये पाळणं टाकलं तिथून आज लय माझी तारंबळ झाली आज लय तारंबळ झाली. आज काय झालं ही सारखी नाशी ही ना झोपली ना शांत नाही झोपत इतकी हलती झोपल्यावर पण झोपत पण हलती काय माहिती का हलती कळतच नाही. अशी एकदम अशी करती मग तिची झोप मोड होती. पाळण्यात ती अशी नाही का जरा एकदम छान झोपण हलवलं झोका दिलं तरी झोपून राहीन है ना.
2 तास चांगली झोपायला पाहिजे. झोपली गारकेने. झोपते आंघोळ केल्यावर. आता सक्षमी झोपली आंघोळ पहिल्यांदाच करून. घातली मी पण बाळाला आंघोळ. हो कारण बऱ्याच वर्षी म्हणजे आता काय सांगायचंय, ती- दादूला आंघोळ घातली. दादू नाही ओवीला घातली ओवी, आंघोळ. हा, ओवी. ओवीला पण नाही जास्त दिवस घातली मी एवढी आंघोळ. ओ ह्याला चिक्याला नाही, चिक्याला पण नाही घातली मी आंघोळ. ओवीला घातली थोडे दिवस. पप्पाचं काम झालंय चालू. आता आमचं घर दिसणार आहे बाळाचं घर, कारण एवढे दिवस पाळणा आम्ही काढला नव्हता आणि पप्पा आता पाळणा सेट करतात ते मस्तपैकी. हो सेट करतात ते सगळं पाळणं. सक्षमीसाठी मस्त आता लक्ष्मीसाठी मस्त आता. पाळणं रेडी करणार आहे. हो लक्ष्मी. तू असं बोलला की परत बाबा परत 2-3 जण म्हणतील तुला, नाही का ते म्हणले होते काय हा असा बोलतो प्रतीक दादा. कोण काय बोलत तर काय करायचं आपल्याला. हा ना, ते पण आहे, बरोबर आहे. लागलं बाबा आज मस्त पटकन. त्या दिवशी किती वेळ लागला बाबा. हा ना. हो मालूम नाही था ना इसलिए. हाँ पहली बारी बाप बने ना. हाँ, पहिली बारी पहिली बारी पाळणाला आहे ना. पाळणा सेट करतो ना त्यामुळे. तेच ना, कसं कळणार. कसं करणार, बरोबर बोललीस. आता हाच पाळणा आपण दुसऱ्या वेळेसाठी ठेवू पॅक करून परत, है ना रे. हाँ? 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 अरे मुझे चक्कर आने लग गया अब. दुसरी बाळाची प्लॅनिंग करायची ना. हो. काय दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करायची ना. काय इथं माझी झोप आहे ना. तेच म्हणलं मी काय म्हणून इथं तुझ्या माझी काय झोप उडली आहे. दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग मुश्किल आहे, खूप मुश्किल. आता तर टिकली लावायचं विसरते बघा. टिकली लावली नाही अजून मी. झालं ना. तिकडूनच करायला झालं की आता सोनू. दमाला दम लागला. किती मोठं काम करतो तुला माहिती आहे का. दे मी करते. नाही नको राहून दे. लक्ष्मी झोपली आहे. पहिल्यांदा पाळण्यात टाकते आता. ती झोपलेलीच आहे, तिला काही नाही कळणार आता. आई ग शोना बाई. हलवा नका हलवा, मी तर झोपले. बघ ना ती कशी दिसते. मानती सरळ करायचं काय तिला आता लावायला लागणार ते सांग. ट्युशी मागवली ना आपण, हम्म. ती जी मानाची होती. आम्ही एक उशी मागवली अशी मान नाही का, तिथून सरळ होती. ती पाळण्यामध्ये एकदम बेस्ट आहे. ती कॅन्सल ती म्हणते का तू. हो, ती नाही कॅन्सल करायची. नाही कॅन्सल केली, ऑर्डर केली मी. आता येईल 2-3 दिवसांनी. ती आहे ना मस्तपैकी पाळण्यामध्ये बसणार आहे आणि तिचं डोकं पण असं एकदम स्ट्रेट राहणार आहे ना. ती इकडं पण पडू शकत नाही, तिकडं पण नाही. कारण पाळणा हलवलं की मान हो. तिची इकडे जाईल. हो, असं हलवलं की इकडं आणि तिकडं असं नाही व्हायला. त्यामुळे ती स्टेबल राहणार आहे. बरं झालं आपण ती उशी मागवली. आता काय करते, उशी नाही माझ्याकडे रे. मी आता आहे ना ह्याचं गोल गोल करून हे टाक की उशी. नाही ना बसणार ती. या उशीचा काय प्रॉब्लेम आहे माहिती का. मानले अशी नाही का वरती अशी होती. हे बघ, हे बघितलं मी. हे बघ इथं बघ, इथं तिथे इथं डोकं ठेवलं ना, इथं ते असं वरती तरंगेन तिथं डोकं. बघू का टाकून वरती तरंगणार तिथं डोकं. हे बघ हा ठीक आहे दादा तात्पुरते थांब दे. तात्पुरतं राहून दे. हम्म. ठीक आहे मग. पण इथं मानाखाली काहीतरी ठेवायला लागेल मग. थांब. झुंबर काय आहे माझ्या अंगावर. पण हे काय आहे नक्की रे सोनू. मच्छरदाणी पण मच्छरदाणी पुरत बी नाही ती. पुरती घे. आहे ना, सगळी नाही पुरत. पुरती बघितली मी. पुरती कशी पुरून बघ तुला पुरत नसं आली. तेच सांग ना कशी. इथून नाही, हे असं आहे, हे असं आहे. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, हे असं आहे, असं, हम्म. हे असं, हे खोलायचं, हे इथून असं. ठीक आहे. पुरली का. हा हे तर हे स्ट्रेचेबल आहे. कळलं. पुरली. तेच म्हणलं पुरत आली पाहिजे. किती हुशार आहे. म्हणून तुझा नवरा ना मी. तेच ना, म्हणून तर मी तुझ्याशी लग्न केलंय ना सोनू. हम्म. ए वाव, किती छान दिसतंय बघ. किती छान दिसतंय बघ. पायाचीच नजर लागते आता. नाही लागणार माझी नजर. मी आई आहे. आईचीच नजर लागते पहिली. हो, आईची नजर लागली बाळाला तर बाळ छान होतं अजून. हम्म. अजून हिला बघा. जाळी पण लावलीये. मच्छरचं पण टेन्शन नाही. हलवा पाळणा, हलवा आता. टुरुंग. ते पाळणा जोडायचं. पाळणा जोडायचं आहे मग तिथं काय. पप्पा तर कधी वरती येत नाही बाई.
या तर बघा तिला पाण्यात टाकलंय कशी झोपली मग आणि जाळी पण लावली वरतून बांधले का ते गाठी बांधले अहो ते आंघोळ केल्यावर बांधले हो गाठी बांधली. आंघोळ केल्यावर बांधत नाही बे बाळांना आज मी घातली आंघोळ तसं बांधलंय झोपलंय गुरु गुरु हलत नाही डुलत नाही ए डुल्या मारुती पुढं जायचं पुढं काय आहे? ए डुल्या मारुती ए डुल्या मारुती उठकी जरा उठकी ए डुल्या आता झोपून दिली कसला तोडलं तिला ए डुल्या मम्मीचं म्हणणं आहे की पाण्यात टाकली आता काय हलवलं की लगेच झोपती किती हलवा तिला किती डुलवा तिला किती काही करा तिला No hurling, no अजिबातच डुलिंग. उठायचं नाही अजिबात उठायचं नाही नुसतं झोपायचं नो हलिंग नो डुलिंग ये पळून हलू नका मला बाई आता जाळीचं काय करायचं बघ बरं कसं काजळ डोळे दिसत काजळच नको म्हणते पण घालायला डोळ्यात नाही घातलं का बाहेर लावले बाहेर लावलंय चला गरम होतं ना ते लावते ना बारीक फॅन लावलाय की ड्राय शीट टाकणार पाहिजे कारण की आपण पाळणा धुतला नाहीये म्हणून तर मंडळी रात्रीचे वाजले ते 12 आणि आम्ही अजून झोपलेलो नाही कारण की सक्षमीचे पप्पा गेलेले आहेत दूध आणायला. माझा अवतार इग्नोर करा. मला खूप जास्त झोप आली पण प्रतीक घरात आल्याशिवाय मला झोप येत नाही. सक्षमी झोपली आहे आणि मी अशीच बसली आहे प्रतीकची वाट बघत. आता तो गेला दूध आणायला तर आता तो दूध घेऊन येसपर्यंत मी अशीच बसणार. तो येईल आता अर्ध्या तासात 12:30पर्यंत येईल प्रतीक. मगच मी झोपू शकते कारण मला करमत नाही तसं. तर चला आता प्रतीक आल्यावर व्लॉग एंड नाही करणार, व्लॉग एंड करते आता. आजचा व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये.